गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, आयुष्य जर आनंदी राहायचं असेल, आयुष्य सुख समाधानामध्ये घालवायचं असेल तर मनुष्याने आहे ना भगवंताचं नामस्मरण कधीच कमी पडून देऊ नये। पण मनुष्याला मात्र बघा कधी कधी आयुष्यामध्ये होतं काय, मनुष्य भरपूर धार्मिक असतो, पण ज्या वस्तू कशा नामस्मरण करायच्या, भगवंताचं नाम कसं घ्यायचं, बघा त्यांना काही गोष्टी माहीत नसतात। त्या अभावी नामस्मरण करूनसुद्धा ते भक्ती मार्गामध्ये पुण्य प्राप्त करू शकत नाही। म्हणून आज आहेत ना, आज आपण काही नियम पाहणार आहोत की जप नक्की करावा कसा, जपाचे फळ आपल्याला मिळेल कधी। काही मनुष्याला होतं काय, भरपूर धार्मिक असतो, निर्मळ मनाने भक्तीसुद्धा करतो, पण तो नियमांमध्ये जर वागत नसेल ना, भक्ती नक्की करावी कशी त्याला जर माहीत नसेल ना, तर त्याचं फळसुद्धा त्याला मिळत नाही। आज या निरूपणामध्ये आपण हेच पाहणार आहोत की जप नक्की करावा तरी कसा, तरच नामस्मरणाचं फळ तुम्हाला मिळून जाईल। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, कधी कधी मनुष्य आहे ना ब्रह्ममुहूर्तावर कधी उठत नाही। मनुष्य त्याच्या झोपायच्या वेळा वेगळ्या असतात, मग कधीही सुद्धा जप करून त्याचं फळ मिळेल का बरं? कधीच मिळणार नाही। पहिली गोष्ट म्हणजे बाथरूममध्ये असताना किंवा शौचालयात जाताना कधीही देवाचा जप करू नका, कारण अशा ठिकाणी आहे ना भगवंताचं नामस्मरण करणं चांगलं मानलं जात नाही। आपली जपमाळ आहे ना कोणालाही दिसून देऊ नका। म्हणजे कधी कधी होतं काय, मनुष्य जेव्हा त्याला भरपूर माणसं दिसतात ना, तर जपमाळेनुसार तो भरपूर जोरजोरामध्ये जप करायला सुरुवात करतो, म्हणजे जेणेकरून समोरच्याला समजावं जर अशी तुम्ही भक्ती करत असाल, असं भगवंताचं नामस्मरण करत असाल की दुसऱ्याला मी काय करतोय ते समजावं, तर त्याचा काही फायदा आहे का त्या नामस्मरणाचा? नामस्मरणाचा असावं ना आपली भक्ती कुणालाच कळता कामा नये। आपली भक्ती अतृप्त असावी। अतृप्त म्हणजे काय बरं? म्हणजे ती कुणालाही न कळत असावी, कुणालाही कळता कामा नये। म्हणजे जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावं, म्हणजे रुमाल असू द्या, दुसरं काही असू द्या, पण ज्यावेळी आपल्या या डोक्यावर झाकण असेल ना, तेव्हा आपलं मनसुद्धा तिथं निर्मळ होऊन जपाला लागत असतं। जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला आणि नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा। बरेच जण जप करतात ना, पण जर तो जप योग्य पद्धतीनं केला तर त्याचा आपल्याला पूर्ण फळ मिळत असतं। म्हणजे नामस्मरण करताना देखील विशिष्ट अशा ठिकाणी आपलं मन आहे ना स्वच्छ असताना केलं तर त्याचं फळ अतिशय चांगलं मिळतं। असं म्हटलं जातं ना, काम करताना, झोपताना, उठताना, बसताना नामस्मरण तुम्ही कधीही करू शकता, पण ते नामस्मरण जर पवित्र मनाने जर तुम्ही कराल ना, तर त्याचं फळसुद्धा तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे देवाने दिलेली अमूल्य अशी देणगी आहे ना, की ज्याच्यामुळं माणसाच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होऊन माणूस संपूर्ण सुखी होऊन जातो। आणि या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे ना, की जगातील कोणतीही शक्ती या नामस्मरणाला हरवू शकत नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर नामस्मरण जर आपण मनापासून केलं तर आपल्याला त्याचं फळ अगदी पूर्णपणे मिळेल। नामस्मरण करण्यासाठी
जप करण्यासाठी आता कोणते नियम पाळावेत ना, कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, आपल्याला नामस्मरणाचं फळ मिळतं, ते नियम आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत. तसं जर पाहायला गेलं ना, तर या मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख कमी आहेत का, प्रॉब्लेम कमी आहेत का? बघा, एक क्षणामध्ये दुसरा प्रॉब्लेम चालू होतो, दुसऱ्या क्षणामध्ये तिसरा प्रॉब्लेम चालू होतो. म्हणजे हे जीवन दुःखांनी भरलेलं आहे. सुख त्याला क्वचितच बघायला मिळतं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, कधी कधी मनुष्य भयभीत होतो, कधी कधी मनुष्य आजारी पडतो. म्हणजे वेगवेगळ्या व्याधींनी हा ग्रासलेला असतो. म्हणून समर्थांनी या सद्गुरू चरित्रामध्ये सुद्धा भरपूर असे उपाय सांगितलेले आहेत. आणि हे सद्गुरू चरित्र आहे ना, बघा आपल्या जीवनाचं महत्त्वाचं हे अनुभवच आहे ना. म्हणून मनुष्यानं एकदा तरी सद्गुरू चरित्राचं पारायण करायला हवं. म्हणूनच समर्थांनी बघा नक्की हे जपमाळ नक्की जपावी कशी. बघा, जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला आणि नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा. डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये. बघा, लक्षात ठेवा, कधीही उजव्या हाताने माळ जपावी. नित्य जपाची माळ आहे ना, मनगटात किंवा गळ्यात धारण करू नका. माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नका. जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी. कुठून तरी आल्यावर किंवा अस्वच्छ असताना, स्नान केलेलं नसताना चुकूनही जपमाळेला स्पर्श करू नका. कारण ही जपमाळ असते ना, बघा, प्रत्यक्ष साक्षात भगवंताची जी देणगी आहे ना. म्हणून आता जप करण्याची ही पद्धत पाहूया. शास्त्रनिहाय गोमुखी वापरून जप करायला हवा किंवा तसेच बोटांच्या साह्यानं जप करावा. आता गोमुखीने केलेला जप असतो ना, तो कसा असतो तो पाहूया. उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्यानं अनिष्ट बाधांपासून मुक्ती मिळते. म्हणजे जप करताना आपल्या हातावर आणि आपल्या जपमाळेवर काहीतरी कापड झाकून ठेवावं. त्यामुळं तो जप आहे ना, अतिशय प्रभावी होतो. अंगठ्याच्या साह्यानं जप. बघा, आता हा अंगठ्याच्या साह्यानं जेव्हा आपण जप करतो ना, तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये कोणता फायदा होतो? मनुष्याच्या जीवनामध्ये प्रथम मोक्षप्राप्ती होत असते. तर्जनीनं जप, शत्रुनाश होतो. मध्यमेनं जप केला तर धनाची प्राप्ती होत असते. अनामिकतेनं जप केला तर शांती प्राप्त होतो. म्हणून जपाची सुरुवात आहे ना, ती मेरुमण्यापासून करावी. मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये. जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरुमण्याकडे यावं. आता जपाची शास्त्रीय पद्धत पाहूया. मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर तो मणी आणून त्यावर अंगठ्यानं दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणं. या प्रक्रियेमुळं विद्युत शक्तीची निर्मिती होत असते. अनुष्ट मध्यमा म्हणजे योगास्तर्व सिद्धी प्रदासनं म्हणजे मंत्र महारणव. हा अंगठा किंवा मध्यमेनं जप केल्यानं सर्व सिद्धी प्राप्त होतात. जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावं. यामुळं जप केल्यानं पूर्ण पुण्य आपल्याला मिळत असतं. अन्यथा ते जप आहे ना, ते जपाचं पुण्य आकाशामध्ये निघून जातं. म्हणजे जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता तामणात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी. तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेमध्ये सहज कुणाच्याही दृष्टीमध्ये पडेल अशी ती न ठेवता लाकडाच्या किंवा चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डबीमध्ये ठेवावी. ही माळ आहे ना, पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी. म्हणजे तुमच्यासाठी स्पेशली माळ तुम्ही घ्यावी. फक्त ती तुम्हीच माळ वापरू शकता. आता जपमाळ कशी असावी ते पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे रुद्राक्ष, मनोरथ पूर्ण करणारं पोवळं म्हणजे विपुल संपत्तीप्रद स्फटिक अशी असावी ना. प्रत्येक मणी तांब्याच्या तारेमध्ये अंतर सोडून ते गुंफलेले असावे किंवा गाठ नसलेल्या धाग्यामध्ये असावे.
मणी फार बारीक अथवा मोठे नसावेत. प्रत्येक मणी बोटाने सहज ओढता येईल असा असावा. सर्वसामान्य जपमाळेमध्ये बघा जास्तीत जास्त 108 मणी असतात. मध्यभागी मोठा आणि मेरू मणी असावेत. जपमाळेतील 108 मणी आहेत ना, ते विद्युतशास्त्रामध्ये 108 या अंकाचा खुलासा मिळतो. म्हणजे 108 हा स्थिरांक उरलं म्हणजे 23 उरलं 3 आहे. म्हणजे द्रावणातून चांदी मुक्त करण्यासाठी जी विद्युत शक्ती उपयोगामध्ये येते ना, ते विद्युत शक्तीचं हे माप आहे. या मापाला फॅराडे असे सुद्धा म्हणतात. म्हणजे प्रतिदिन जपाच्या मंत्राची निश्चित संख्या ठरवावी आणि तो जप नियमित करावा. जप करताना शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप करणं तो अतिशय फायदेशीर ठरतो. कारण ब्रह्ममुहूर्तावेळी जप करणारा आपलं मन अतिशय शुद्ध झालेलं असतं. आणि जेव्हा तुम्ही आता जर जपमाळ करत असाल ना, ती माळ जपत असाल, तर तुम्ही 100% ब्रह्ममुहूर्तावर उठायची सुरुवात करा. कारण या जपमाळेचं सामर्थ्य आहे, ही ऊर्जा आहे, ती ब्रह्ममुहूर्तावर येत असते. आणि ब्रह्ममुहूर्तावर नक्कीच मनुष्यानं ही जपमाळ जपायला हवी. कारण ब्रह्ममुहूर्तावर आहेत ना, या दैवी शक्ती देखील जागृत असतात. त्यामुळं ब्रह्ममुहूर्तावर केलेला जप अतिशय शुभ आणि फळदायी होत असतो. जपमाळा सदैव स्वच्छ ठेवावी, तिची व्यवस्थित काळजी घ्यावी. कारण आपण प्रभावशाली मंत्राचा जप आपण त्या माळेवर करत असतो. त्याचं फळ आहे ना आपल्याला मिळण्यासाठी त्या जपमाळाची देखील काळजी घेणं, ती स्वच्छ ठेवणं तितकंच गरजेचं आहे ना. जपाकरता गोमुखीचा उपयोग बघा. आता तुम्ही तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला प्रश्न असेल की जपाकरता गोमुखीचा उपयोग करावा म्हणजे तरी काय? म्हणजे जपमाळ लोकांना दिसू नये असं म्हटलं जातं ना. म्हणूनच जपमाळ आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणालाही दिसणार नाही. मग तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये, मग एखाद्या पेपरमध्ये बघा, त्या पेपरमध्ये गुंडाळून जी कोणाला दिसणार नाही, म्हणजे कोणाच्या नजरेत पडणार नाही, अशा ठिकाणी तुम्ही जपमाळ ठेवू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही बाथरूमला गेला असाल, बाथरूममध्ये आंघोळ करत असाल, तर देवी लक्ष्मीचा कधीही जप करू नये. देवी लक्ष्मी अशा माणसावर कोपत असते. कारण बाथरूममध्ये राहूचा वास असतो आणि हा राहूचा वास असल्यामुळं बाथरूममध्ये लक्ष्मीचं कधीही नाव घेऊ नका. आपली जपमाळ आहे ना, लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा. ही लहान मुलं ती खेळण्यासाठी घेतील, अशा काही चुकूनही तुम्ही चुका करू नका. जपमाळेचं ते पावित्र्य आहे ना, ते टिकून राहिलं पाहिजे. म्हणजे त्याच्यावर आपण केलेला जप हा फळद्रूप होतो. आणि जप केल्यानं आपल्याला जे समाधान मिळतं ना, माळेमध्ये जी सात्विकता आहे ती टिकून राहिली पाहिजे. म्हणूनच जपमाळेला इकडे तिकडे कुठेही ठेवू नका. ती देवाच्या शेजारीच ठेवा किंवा मग देवाच्या आसनाच्या खाली. म्हणजे तुम्ही जर देवघराला ड्रॉवर असेल तर तिथे देखील ठेवू शकता. परंतु उगीच इकडे तिकडे भिंतीला अडकवून ठेवू नका. अस्वच्छ ठिकाणी कधीच ठेवू नका. धर्मशास्त्रानुसार जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये 108 मणी असतात. आणि माळेमध्ये 108 मणी का असतात ना, यामागे सुद्धा धार्मिक आणि वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. बघा, माळ रुद्राक्ष, तुळस, स्फटिक किंवा मोत्याने बनवलेली असते. या माळांमध्ये चमत्कारिक प्रभाव सुद्धा असतो. या माळेनं एखाद्या मंत्राचा जप केल्यास ना, ते कोणतेही कठीण प्रसंग, कठीण कार्यसुद्धा सिद्ध होतं. आता पाहूया तुळशीची माळ. ही माळ आहे ना, भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते. याशिवाय भगवान राम आणि श्रीकृष्णाच्या मंत्राचा जप करण्यासाठी या तुळशीची माळ वापरणं चांगलं आहे. कारण धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्रीराम आणि कृष्ण आहेत ना, हे दोघेही विष्णूचे अवतार आहेत. आता दुसरी पाहूया स्फटिकांची माळ. ही स्फटिकांची माळ माता दुर्गेच्या
सर्व रूपांच्या मंत्रांच्या जपासाठी वापरली जाते. याशिवाय धनाची देवी माता लक्ष्मी आणि विद्येची देवी माता सरस्वती यांच्या मंत्रोपचारासाठी ही स्फटिकमणी वापरतात. आता तिसरी पाहूया रुद्राक्षाची माळ. या रुद्राक्षाच्या माळेनं भगवान शिवाचा जप करणं अतिशय शुभ मानला जातो. कारण रुद्राक्ष आहेत ना, हे भगवान शंकरांचं रूप आहे. या माळेनं महामृत्युंजय लघु मृत्युंजय मंत्राचा जप करावा. रुद्राक्ष जप माळेमध्ये 108 मणी असतात आणि या 108 मण्यांचं धार्मिक असं महत्त्व खूप आहे. आता चौथी पाहूया कमळगट्टाची माळ. ही माळ आहे ना, माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांच्या मंत्रासाठी वापरली जाते. हा कमळगट्टा जप माळेत सुद्धा 108 मणी असतात. म्हणजे थोडक्यामध्ये देवाच्या स्मरणासाठी नामस्मरणासाठी मंत्रजपा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी ऋषी मुनी संत हा उपाय मानतात ना. जपासाठी माळेची आवश्यकता असते आणि याशिवाय या मंत्र जपाचं फळ प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेलेली आहे ना, आणि आपण सुद्धा तिचं माळ जप करत असतो. म्हणून रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतीक आहेत आणि रुद्राक्षामध्ये सूक्ष्म कीटाणू नष्ट करण्याची शक्ती असते. आणि रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा आहे ना, तो ग्रहण करून घेत असतो आणि साधकाच्या शरीरामध्ये पोचवतो. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ना की देवाच्या पूजेसाठी आसन खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर दान पुण्य आवश्यक आहे. याच प्रकारे माळेशिवाय संख्याहीन केल्या गेलेल्या जपाचं पूर्ण फळ प्राप्त होत नाही. यामुळं जप करताना माळा आवश्यक आहे. जप निश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केला तर योग्य राहतं. यासाठी माळेचा उपयोग केला जातो. आता आपण पाहूया माळेमध्ये फक्त 108 मणी का असतात. याची वेगवेगळी कारणं आहेत. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ना की श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपानं स्वस्थ व्यक्ती दिवसभरात जेवढ्या वेळेस श्वास घेतो ना, त्याच्याशीच माळेच्या मण्यांची संख्या 108चा संबंध आहे. म्हणजे सामान्यतः 24 तासांमध्ये व्यक्ती 21,600 वेळेस श्वास घेतो. म्हणजे ज्या दिवसातील 24 तासामधील 12 तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक 12 तासामध्ये फक्त 10,800 वेळेस श्वास घेतो. याच्या काळामध्ये देवी देवतांचं ध्यान करणं आवश्यक आहे. शास्त्रानुसार त्या व्यक्तीनं प्रत्येक श्वास घेताना प्रत्येक पूजासाठी निश्चित केलेल्या त्या 12 तासांमध्ये 10,800 वेळेस परमेश्वराचं ध्यान करणं हे आवश्यक आहे. परंतु हे शक्य नाही ना. यासाठी 10,800 वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे 2 शून्य काढून जपासाठी 108 संख्या ठरवलेली आहे. या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये मणी असतात. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, अशा प्रकारे जपमाळेची काळजी जर तुम्ही घेतली तर निश्चितच तुम्हाला जप केल्याचं पूर्ण फळ मिळेल. तुमचं जप फळदायी ठरेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. म्हणून भगवंताचं नामस्मरण आहे ना, भगवंताचं नामस्मरण निर्मळ मनाने घ्या. तुमच्या जीवनामध्ये जे काही घडलेलं असेल ना, काही गोष्टींचं दुःख झालेलं असेल, काही संकट आलेले असतील, म्हणजे तुमचा इतिहास तुम्ही विसरून जा. म्हणजे तुमच्या मागे काय घडलेलं आहे ते सर्व काही तुम्ही विसरून जा. नवीन दिवसाची सुरुवात करा. नवीन एक संकल्प करा. बघा, तांब्यामध्ये हातावर पाणी घ्या. भगवंताचं नामस्मरण करून ते पाणी आहे ना, ते आपल्या हातामध्ये घ्या आणि सूर्यदेव समोर जागृत असून तिथे सोडून द्या आणि नवीन युगाला सुरुवात करा. नवीन दिवसाला सुरुवात करा. तुमच्या मनोकामना सर्व काही पूर्ण होतील. म्हणजे सद्गुरू आईकडे जर तुम्ही शरण जर गेलात ना, तर त्या दिवसापासून
तुमच्या जीवनामध्ये नक्कीच आनंद निर्माण होईल. म्हणून दुसरा काही विचार करत बसू नका, दुसऱ्या काही गोष्टींचं दुःख मानू नका. तुमच्या जीवनामध्ये आजपासून जे काही घडणार आहे ना, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ब्रह्ममुहूर्तावर उठायची सुरुवात करा. हा ब्रह्ममुहूर्त तुमच्या सर्व स्वप्नांची पूर्तता करेल. हा ब्रह्ममुहूर्त तुमच्या जीवनाचा मेन पाया आहे. बघा, एक वेळ विश्वास ठेवून ब्रह्ममुहूर्तावर जपमाळ करून बघा, तुमच्या जीवनाचे सर्व प्रश्न मिटून जातील. जय जय रघुवीर समर्थ.